विलिनीकरणानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व दादा करणार होते। राष्ट्रवादीच्या साप्ताहिकातून शशिकांत शिंदेंचा मोठा दावा, तर पक्ष मजबूत करणं हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, लेखामध्ये उल्लेख। शशिकांत शिंदेंच्या लेखावर माझा आक्षेप, त्यांना काय साध्य करायचे माहिती नाही, यानंतर काही मुद्दे उपस्थित केल्यास योग्य उत्तर देणार, सुनील तटकरेंचा इशारा। विलिनीकरणाचा प्रस्ताव समोरून आल्यास चर्चा करू, सुनील तटकरेंचं विधान। तर भाजपसोबत राहण्याची दादांची स्पष्ट भूमिका होती। विलिनीकरणाबाबत हिरामण खोसकरांची बाजूही जाणून घेणार, तटकरेंची भूमिका। विलिनीकरणाच्या चर्चेत आम्ही नव्हतो, फक्त अजितदादा चर्चा करत होते, मात्र परिस्थिती बदलली आहे। आता भाजपला विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा लागेल, मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। रोहित पवारांनी आरोप केलेली फाईल प्रफुल्ल पटेलांकडूनच आलेली होती। पटेलांचा रात्री 8:30च्या सुमारास अजित पवार यांना फोन, शेतकऱ्यांशी संबंधित काम होतं, झेडपी निवडणुकीवर बोलणं झालं, पटेलांची माहिती। अहमदाबाद विमान अपघाताच्या बातमीनं दादांच्या अपघाताबाबत संशय आणखी बळावला। पायलटवर कुणाचा दबाव होता का, सखोल चौकशी व्हावी, रोहित पवारांची मागणी। तुमच्या शंका कुशंका चौकशी करणाऱ्यांना सांगा, त्यांना पुरावे द्या, रोहित पवारांच्या आरोपांवरून भुजबळांची प्रतिक्रिया। तर चौकशीची मागणी करताना कुणी इव्हेंट करू नये, सूरज चव्हाण यांची टीका। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची झेडपीतील विजयी सदस्यांसोबत बैठकीमध्ये सुनेत्रा पवार भाऊ, तुमच्या पाठीशी कोणी नाही असं समजू नका, मी भक्कमपणे तुमच्या पाठीशी, सुनेत्रा पवारांचं भावनिक आवाहन। मंत्रालयातील लाचखोर क्लर्कला 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, 35,000ची लाच स्वीकारताना राजू ढेरिंगेला एसीबीकडनं रंगेहात अटक, झडतीमध्ये आणखी 42,000ची रोकड जप्त। माझ्याकडे चिरवाळांचे अनेक किस्से, एसीबीने सूत्रधारापर्यंत पोहोचलं पाहिजे, संजय राऊतांचं विधान। तर चौकशीमध्ये माझं नाव आल्यास राजीनामा देईन, मंत्री चिरवाळ यांचं प्रत्युत्तर। परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा खरा चेहरा समोर आला। परभणीमध्ये मुस्लिम महापौर देण्यावरून एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या सेनेवर टीका। परभणीमध्ये भाजपचे 12 मुस्लिम नगरसेवक, शिंदेंनी बोलण्याआधी जरा अभ्यास करावा, तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा निष्ठावंत बरी, शिंदेंच्या टीकेवरून संजय राऊतांचा पलटवार। चंद्रापूरच्या घटनेचा पक्षातून कुणीही समर्थन केलं नाही, शेण खाणाऱ्यांवर कारवाई करणार, राऊतांचा इशारा। तर पैसे घेतल्याचे आरोप करणाऱ्यांना भाजपनं पैसे मोजायला ठेवलं होतं का, राऊतांची संदीप देशपांडे यांच्यावर टीका। ठाकरेंची शिवसेना काहीच कारवाई करणार नाही, भाजपसोबत डील होणार हे राऊतांना माहिती होतं, संदीप देशपांडेंचा दावा। तर सुपर उद्धव ठाकरेंनी चंद्रापूरमध्ये सगळं घडवून आणल्याचंही विधान। मुंबईमध्ये स्थायी समितीसाठी भाजपकडून 3 नावांची चर्चा, प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकर आणि हरीश बांदिवडेकरांच्या नावांची चर्चा। स्थायी समितीचं अध्यक्षपद कुणाला मिळणार याकडे लक्ष। मुंबईतील कोस्टल रोडवरील मेलडीला मनसेचा विरोध, हिंदी गाण्यावरून आक्षेप, कोस्टल रोडवर गर्जा महाराष्ट्र माझा हे गाणं वाजवत निषेध। पंतप्रधान मोदींकडून बांगलादेश नॅशनल पार्टीच्या अध्यक्षांना फोनवरून शुभेच्छा, निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमतामुळे तारिक रहमान पंतप्रधान होणार असल्याचं निश्चित। T20 विश्वचषकामध्ये पहिला मोठा उलटफेर, झिम्बाब्वेकडून 2007ची पुनरावृत्ती, ऑस्ट्रेलियाला 23 धावांनी हरवलं, 170 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया 146 धावांवर ऑल आऊट।